नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या कारकिर्दीतलं 8वं बजेट सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारीला आपल्या सरकारचा अर्थसंकल्प आहे आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत वरिष्ठ पत्रकार संजय जोग सर. नमस्कार. सरांचा या क्षेत्रातला अनुभव खूप दांडगा आहे. बिझनेस स्टँडर्ड, फायनान्शियल टाइम्स अशा नामांकित वृत्तपत्रामध्ये सरांनी काम केलेलं आहे आणि फायनान्शियल जर्नलिझम म्हणजे आर्थिक क्षेत्रातली पत्रकारिता कशी असावी याचं उदाहरणच त्यांनी आपल्या समोर घालून दिलेलं आहे. सर, स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे, पण त्याच्या आधीपासूनच सर खूप चर्चा सुरू आहे, खूप अपेक्षा आहेत, खूप आव्हानं सुद्धा आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अनेक बजेट्स पाहिलेली आहेत, या बजेटचा काय सिग्निफिकन्स आहे? खरं तर आरती सांगायला गेलं ना तर मोदी सरकार तिसऱ्यांदा आलंय, त्यामुळे या सरकारकडनं प्रचंड अपेक्षा आहे. हम्म, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत तर एक जो पगारदार आहे त्याच्याकडे, हम्म, दुसरा गरीब क्षेत्रात. म्हणजे असं जनरली सांगितलं जातं की आपल्याकडची गरिबी ही कमी करण्यात आलेली आहे, हम्म, त्यामुळे त्या गरिबांच्या त्या सेक्शनला आणखीन काय मिळेल अशी अपेक्षा आहे. तिसरा म्हणजे भारतामध्ये हम्म, जसं देशाच्या लेवलला किंवा जगामध्ये पायाभूत सुविधावर भरपूर भर दिला गेलेला आहे. हम्म, तर त्या दृष्टीने पायाभूत सुविधाला या क्षेत्राला आणखीन वेग मिळावा, हम्म, याच्यात नवीन नवीन प्रकल्प यावेत, म्हणजे नुसतीच भारतातनं नाही तर भारताबाहेरनं गुंतवणूक यावी, यासाठी काय सुलभीकरण असेल, हम्म, त्यानंतर आर्थिक क्षेत्र, हा, बँकिंग हम्म, याच्यासाठी काय असेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पर्सनल सॅलरी जो क्लास आहे हम्म, आणि कॉर्पोरेट यांच्या इन्कम टॅक्स मध्ये खरोखरच काय मिळणार आहे का, हम्म, असं जर बघायला गेलं तर खरं म्हणता येईल निर्मला सीतारामन यांच्यासाठी हम्म, 2019च्या कोविड नंतर हम्म, आता जी 5 वर्ष होऊन गेली आहेत हम्म. त्याच्यात भारत म्हणजे नेहमी म्हटलं जातं की जगाच्या लेवलला फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, म्हणजे त्याच्यावर बरेच कंगोरे आहेत, बरं. पण तरी सुद्धा 6.3 6.4, मागच्या आपल्या क्वार्टरमध्ये फक्त 5.4 हो, झालं, हो. त्याच्या आधी पुरेच्यात 8.1 होतं. हम्म. अशा याला भारत ही एक खऱ्या अर्थाने फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. त्यामुळे हम्म, एका बाजूला चॅलेंजेस आहेत, हम्म, दुसऱ्या बाजूला ऑपॉर्च्युनिटी आहे. हम्म, पण जनरली मोदी असतील किंवा ज्या कोणी विजनरी पॉलिटिशियन असतो हम्म, तो नेहमी असं म्हणतो, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात की ते पॉलिटिकल नेते हम्म. हे जेव्हा चॅलेंजेस असतात ते कन्वर्ट ऑपॉर्च्युनिटी मध्ये कशी करता येईल, हा. संधीमध्ये. हम्म, मला असं वाटतं निर्मला सीतारामन यांच्या दृष्टीने हम्म, हा संधीचा हम्म, असणारा हम्म. हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे आता आपल्याला खरं बघावं लागेल हम्म, की जसं निर्मला सीतारामन यांनी मागच्या इलेक्शनच्या आधी हम्म. आणि नंतर जेव्हा जुलैमध्ये मांडला त्यावेळेला त्यांनी मोठमोठ्या घोषणा देण्यापासून त्यांनी स्वतःला परावृत्त केलेलं होतं. हा. आता एका बाजूला खरोखरच म्हणजे ज्या रेवडी कल्चर विरुद्ध नरेंद्र मोदी वारंवार बोलत असतात, पण त्यांच्याच पक्षाचं सरकार असेल आणि मग इतरही हम्म, त्या रेवड्या वाटत सुटलेल्या आहेत. हम्म, त्यामुळे खरोखरच अशा प्रकारच्या रेवड्या हम्म. किंवा ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात तसं पॉप्युलिस्ट स्लोगन हा. किंवा फ्रीबीज देणार आहेत का? हम्म, का आता एकूणच इकॉनॉमीची जरी 6.4 6.3 होत असली तरी सुद्धा हम्म. त्या क्षेत्राला आणखीन चालना देण्यासाठी मग त्याच्यात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील किंवा ज्याला आपण म्हणतो रिफॉर्म्स, हम्म. त्यासाठी पावलं उचलणार आहेत का? मला असं वाटतं आरती अशा दृष्टीने निर्मला सीतारामन असेल किंवा बीजेपी लेड एनडीए सरकार असेल, हम्म. त्यांच्या दृष्टीने येणारा अर्थसंकल्प हा अत्यंत महत्वाकांक्षी असेल. हा. आणि त्याचबरोबर देशात आणि परदेशात ज्या ज्या आता घडामोडी घडतायत हम्म. त्याचा एकूण सर्वंकष विचार करून करणारा असेल हम्म. अशी आता मला खात्री वाटते. बरोबर सर, तुम्ही एक पूर्ण आराखडाच आमच्या समोर ठेवलाय. तुम्ही जसं म्हणालात की पगारदार जे आहेत, मध्यमवर्गीय आहेत, त्यांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. बरेच दिवस चर्चा चाललेली आहे की ज्या मध्यमवर्गीयांच्या मतांवर हे सरकार आहे, हे मध्यमवर्गीय करामुळे पिचलेले आहेत, महागाईमुळे पिचलेले आहेत. त्यामुळे करामध्ये सवलत द्यावी, कराची जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती अगदी 5 लाख 10 लाखापर्यंत वाढवावी अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? माझ्याकडे आता अर्थी आपण जेव्हा बोलतोय ना, माझ्याकडे एक असे 4550 म्हणजे मराठी हम्म. मधला शब्द आहे तसे रिसर्चचे रिपोर्ट आहेत किंवा हा. एक्सपर्टचे व्ह्यू आहेत. हम्म. त्याच्यातले 2-4 जर आपण विचार केला ना तर तू म्हणते तसं एक हम्म. मध्यमवर्गीय आणि सॅलरीड क्लासला आता जे पाहिजे सरकारकडनं ते हम्म. काय पाहिजे, हम्म. तर वेगवेगळे व्ह्यू आले. हम्म. साधारण काही लोकांचं म्हणणं आहे की 10 लाखापर्यंत हे इन्कम टॅक्स मध्ये पूर्ण कन्सेशन मिळावं. हम्म. दुसरं असं आहे 15 लाखापर्यंत मिळावं. हम्म.
पुढचा ओल्ड सिस्टीम आहे आपली टॅक्सची, इन्कम टॅक्सची, आणि नवीन सिस्टीम आहे बरोबर. जे निर्मला सीतारामन सतत वारंवार सांगत असतात, तुम्ही ऑप्ट करा, त्यानुसार तुम्हाला हे मिळतील. पहिल्या याच्यानुसार जो स्लॅब किंवा चालू होतो तो 50,000 पर्यंत आपल्याला हे आहे, आणि नवीन याच्यामध्ये तो साधारण 1 लाखापर्यंत आहे का 75,000 पर्यंत. आता इथे मुळात तेच आहे की जे कोणी ओल्ड याच्यामध्ये राहणार आहेत आणि नवीन याच्यात जाणार आहे, ही स्लॅबची जी आहे ती वाढवणार आहेत का? एक. दुसरा इंटरेस्टिंग आहे म्हणजे की जर का एक नवीन स्लॅब तुम्ही घातला की साधारण 25% पर्यंतच्या ह्याच्यामध्ये जर आम्ही हे केलं, म्हणजे त्याला जो रिबेट मिळेल का असा मिळाला, तर अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे पायाभूत सुविधा जेव्हा आपण घडवत असतो त्याच्यामध्ये मिळावू म्हणजे किमतीत मिळणारं घर असं जर मिळणार असेल, तर त्या दृष्टीने निर्मला सीतारामन या इन्कम टॅक्सच्या ह्याच्यामध्ये प्रणालीमध्ये काही कन्सेशन देत आहेत का, याकडे सॅलरीड क्लासकडे आता लक्ष आवर्जून आहे. बरोबर. दुसरं आणखीन इन्कम टॅक्स जे आपण सॅलरी क्लास मध्ये जे मोजतो त्यांना आता बेसिकली बघायचं आहे. त्यामुळे की एका बाजूला इलेक्ट्रिक व्हेकल ईव्हीज याच्याकडे प्रमोशन दिलं जात आहे, दुसऱ्या बाजूला हे करत असतानाच विकसित भारत 2047 ही नरेंद्र मोदी यांची जी घोषणा आहे, त्या घोषणेमध्ये ह्या सॅलरी क्लासला जर का आणखीन प्रकर्षाने जर का आपल्याला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी काही इन्कम टॅक्स व्यतिरिक्त ज्याला आपण म्हणतो अलाइड अशा काही आपण कन्सेशन एक्सपेक्ट करणार आहोत का, तर त्याचा उहापोह आपल्याला बघावा लागेल. त्यामुळे पर्यायाने सॅलरी क्लासनी किंवा मध्यम वर्गाने भरभरून जी मतं बीजेपी आणि त्यांच्या मित्र पक्षांना दिली, त्यांना खरोखरच ह्या आताच्या अपेक्षा आहेत की एक तर रिबेट वाढवणं, दुसरं स्लॅब वाढवणं, आणि मी म्हटलं तसं 10 ते 15 लाखापर्यंत एकूणच जे कन्सेशन असेल ते काय ते प्रदान केलं जात आहे का, याकडे आता लक्ष आहे. मुळातच हे करत असताना मला अजूनही अशी म्हणजे अपेक्षा आहे की तरी सुद्धा म्हणजे नरेंद्र मोदी किंवा एकूणच बीजेपीचं सरकार हे नेहमी कॅल्क्युलेटेड पॉलिटिक्स करत असतात. त्यामुळे मध्यम वर्गाने जरी आपल्याला मतं दिली म्हणून त्यांना एकाच वनगोला भरपूर काही देतील असं मला वाटत नाही, कारण त्यांच्याकडे 5 वर्ष आहेत. त्यामुळे आता एक कुठलं तरी पाऊल टाकण्याचा 100% निर्मला सीतारामन प्रयत्न करते. सर, तुम्ही म्हणालात की खूप आव्हानं आहेत, त्याच्यामध्ये महागाईची चर्चा खूप होते. म्हणजे एफएमसीजी, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या महाग होत चाललेल्या आहेत, आणि त्यामुळे त्या मोठ्या घाऊक पद्धतीने घेण्यापेक्षा पाऊच मध्ये घ्यायच्या, कमी प्रमाणात घ्यायच्या, असं आता सर्रास मध्यमवर्गीयांमध्ये सुरू आहे. याच्यावरून महागाई वाढली आहे असं म्हणता येईल का? मुळात नुसतीच एफएमसीजी आपण बोलता येणार नाही, तर ज्याला म्हणतात म्हणजे एक तर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, दुसरं होलसेल प्राइस इंडेक्स आणि रिटेल प्राइस इंडेक्स. त्याच्यात सर्वात एफएमसीजीच्या आधी जर आपल्याला बोलायचं झालं तर अन्नधान्याच्या संदर्भात फूड इन्फ्लेशन आरती ते जवळपास 6.8% वर गेलेलं आहे. शिक्षणाच्या संदर्भातली जी महागाई आहे ती 11% गेलेली आहे. याचा सर्वाचा विचार करता मुळात त्यामुळे एक तर फूड इन्फ्लेशन एवढं वाढल्यामुळे पर्यायी जो सॅलरी क्लास आहे, बिलो पॉवर्टी लाईन आहेत, अशाच नाही तर इतरही जे सेमी क्लास आहेत त्याच्यानंही त्याला फटका बसतोय. त्यामुळे ते करत असताना ऑब्व्हियसली तू जे म्हटलंस एफएमसीजी, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, याच्यावरही परिणाम होतोय. मुळात त्याचं कुठे दिसायला लागलं, ग्रामीण भागामध्ये अशा संदर्भातली ज्याला म्हणतात ना कन्झम्पशन, उपभोग करण्याची जी वृत्ती होती तिथे घट झालेली आहे. तर ती घट ही साधारण 30% ही खाली बिलो पॉवर्टी लाईनच्यात होती, आणि सॅलरी क्लास किंवा मध्यम वर्गीयमध्ये ती जवळपास 60 ते 68% होती. तर त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे. पण आता कसं आहे, काही बाबतीत म्हणजे जे 80 कोटी लोकांना जे फुकट धान्य दिलं जात आहे ते असेल, किंवा त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा योजना प्राईम मिनिस्टर्स यांच्या खाली जे इम्प्लिमेंट केल्या जात आहेत, त्यामुळे रुरल इकॉनॉमीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते थोडं थोडं रिवाईव्ह होत आहे. आता दुसरा प्रश्न आहे, अर्बन शहरी भागातली जी उपभोग करण्याची किंवा कन्झम्पशनची जी आहे ती सबड्यूड आहे, ती वाढत नाहीये. तो मोठा चिंतेचा प्रश्न आहे. त्यामुळे तू म्हणतेस तसं की जर
या संदर्भात या एफएमसीजी कंपनी आहेत तर त्या आता सरकारकडे ज्या प्री बजेट मिटिंग झाल्या त्याच्यात त्यांनी निर्मला सीतारामनला जाऊन सांगितलं की आम्हाला टॅक्स रिलीफ द्या, दुसरं जीएसटीची गुंतागुंत ती कमी करा, तिसरं हे सर्व करत असताना टॅक्स सुलभीकरणामध्ये जास्ती फोकस द्या. ह्याच्यावर किती आता निर्मला सीतारामन फोकस करतायत आणि पर्यायाने या एफएमसीजी असतील किंवा जो ही महागाई होती त्या महागाईच्यामुळे जो पिचला गेलेला आहे त्या एकूण क्षेत्राला आणि मग पर्यायाने आपल्यासारख्या कन्झ्युमर असेल किंवा नागरिकाला कशी राहत देतात याकडे लक्ष दिलं पाहिजे. याच्या आधी एकच आकडा सांगायला पाहिजे आपल्याला, हे करत असताना आणखीन याचा निर्देशांक काय असतो तर रुपयाची जी घसरण होते ती. बरोबर. ज्या वेळेला 60-52 झालं तेव्हा भरपूर ओरडा झाला मनमोहन सिंग असताना. आता 85-86 झाले तरी आपण ते निबर पद्धतीने ऍक्सेप्ट करतोय. तो मुद्दा नाहीये. ते करत असताना आरबीआयनी जवळपास 200 ते 220 बिलियन म्हणजे अशा पद्धतीने ते पैसे त्याच्यात घातले डॉलर्स का तर हे पण तरी सुद्धा घसरण काही थांबत नाहीये. त्यामुळे सांगायचा काय मुद्दा हे सर्वांचा विचार करता एका बाजू ही नेहमी ट्रॅजेक्टरी असते की म्हणजे इन्फ्लेशन का ग्रोथ रेट. आता ह्या दोन्ही याच्यामध्ये निर्मला सीतारामन कशी सांगड घालतायत अँड टू स्ट्राईक द बॅलन्स करतायत याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सर, बजेट ची जी चर्चा होते ती सोशल मीडियावर खूप आहे, म्हणजे तुमच्या दृष्टीने ती कदाचित थोडीशी उथळ असेल पण तरी सुद्धा निर्मला सीतारामन यांच्यावर खूप मेम्स बनली. म्हणजे पॉपकॉर्नवर, कॅरमल पॉपकॉर्नवर जीएसटी लावला जाईल किंवा आणखीन बिस्किट पुड्यासारख्या ज्या अगदी गरिबांसाठीच्या आवश्यक वस्तू आहेत त्याच्यावर मोठे मोठे कर लावले जात आहेत, त्याच्यावरून मीम्स बनतायत. आता निर्मला सीतारामन या मीम्सवर सुद्धा कर लागतील अशा सुद्धा चर्चा झालेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, सरकार जेव्हा तुम्ही म्हणता की रेवडी कल्चर कोणतीही योजना जाहीर करतं, एका हाताने पैसे देतं पण दुसऱ्या हाताने ते काढून घेतं, जीएसटीच्या सुलभीकरणाच्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? एक्झॅक्टली तेच आता प्रॉब्लेम आहे. कसं आहे आपल्याकडे जेव्हा 2017ला जीएसटीची प्रणाली आली तेव्हा सांगितलं काय मोठं ढोल बजवून की आपल्याकडे वन नेशन वन टॅक्स परफेक्ट होतं. पण त्या वन नेशन वन टॅक्स खाली त्यांनी जे रेट्स दिले ते इतके भयंकर केले की त्याच्यामुळे खरा पिचला जातोय. तर तेच म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसं रॅशनलायझेशन ऑफ जीएसटी रेट होणार आहेत का याकडे खरं लक्ष आहे. जरी याच्यात म्हणजे निर्मला सीतारामनचा रोल ऍज अ फायनान्स मिनिस्टर महत्वाचा आहे, बजेट मध्ये त्याला सांगावं लागेल, पण मेन जे सगळं करणारे असते ती आपल्याकडे त्याच ऍक्ट खाली जीएसटी काउन्सिल आहे, परिषद, ज्याच्यामध्ये स्वतः केंद्रातले फायनान्स मिनिस्टरांबरोबर राज्यातले फायनान्स मिनिस्टर आणि त्याच्यात मुळात काय निर्णय होतात याकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला आता तेच प्रॉब्लेम झालेला आहे की जर का समजा इलेक्शन आलं तर खाकऱ्यावरचा जर का जीएसटी तुम्ही काढून टाकता पर्यायाने किंवा आपल्या इथे समजा जर झालं तर पुरणपोळी, एक मी उदाहरण तर असं करताना जी म्हणजे जो पर्पज होता तोच आपण डिफीट करतोय का, तर त्याकडे खरोखर निर्मला सीतारामन बघतायत का याच्याकडे लक्ष द्यायला लागेल. दुसरा महत्वाचा आहे की हे सर्व करत असताना आता नो डाऊट म्हणजे मी ज्यावेळेला सुशील कुमार मोदी जे बिहारचे नंतर उपमुख्यमंत्री होते, नंतर राज्यसभा झाले आणि ते दुर्दैवाने आता आपल्यात हयात नाही, माझे अत्यंत चांगले त्यांचे संबंध होते. ही वॉज हेडिंग द कमिटी बेसिकली फॉर स्ट्रक्चरिंग द जीएसटी. मी त्यांच्याशी नेहमी बोलायचो. तेव्हा ठरवलं होतं की जेव्हा आपला जीएसटी कसा हे झालाय म्हणायचा तर 1,00,000 कोटी दर महिन्याला आपलं वाढलं तर आपलं होतच आहे, पण ते अजूनही आपण अचीव्ह केलंय असं नाही. कारण का हे जे चांगलं झालेलं आहे रेट्सचं ते जोपर्यंत सुलभीकरण होत नाही तोपर्यंत जीएसटी खऱ्या अर्थाने आपला वन नेशन वन टॅक्स म्हणता येणार नाही. मला असं वाटतं आता निर्मला सीतारामन यांच्याकडनं या संदर्भातल्या बऱ्याचशा अपेक्षा या वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. पण सर असं म्हणतात की जर करामध्ये सवलत दिली तर मध्यमवर्गीयांची किंवा सामान्य नागरिकांची क्रयशक्ती वाढेल, मग मागणी वाढेल उत्पादनांसाठीची आणि एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. महागाईवर उत्तर काढण्यासाठी कर सवलत हा पर्याय तुम्हाला वाटतो का? अर्थी एकच आहे, नुसती कर सवलत चालत नाही. कसं असतं कर सवलती व्यतिरिक्त सुद्धा एक साधा नॉर्म्स असतो. आता आपल्या इथे जर का ज्याला म्हणतात सार्वजनिक क्षेत्रातली गुंतवणूक ही आपल्या देशामध्ये केंद्र आणि केंद्र पुरस्कृत जे असतात त्यांच्याकडलं फक्त 6 किंवा 6.8 इथेच रेंगाळते. त्यांच्यातर्फे जी भांडवल म्हणजे खर्च ज्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात तो 4.8% आता 3.4% आलेला आहे. आता महाराष्ट्रासारख्या उदाहरण द्यायचं झालं तर अजित पवारांनी लोकसभेच्या इलेक्शन नंतर जेव्हा पूर्ण बजेट मांडलं तर त्यावेळेला 6.15 लाख कोटी एवढ्या बजेटमध्ये फक्त 80 ते 90 हजार कोटी भांडवली खर्चासाठी दिले. ते तोटके आहे.
मुळात भांडवली खर्चाचं महत्व काय आहे, तर साधा लॉजिक आहे आणि तू ज्या मुद्द्यावर येते म्हणजे त्याला येते कारण ते पुष्टी करणार आहे. जर का तुम्ही सार्वजनिक भांडवली खर्च म्हणजे भांडवली खर्च केलात तर त्याच्यानुसार ऍसेट क्रिएशन होतं, म्हणजे मालमत्ता निर्मिती होते. मालमत्ता निर्मिती झाली की रोजगार निर्मिती होते. रोजगार निर्मिती झाली की त्याच्यातनं काय होतं, तर लोकांची क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढली की तुमची डिमांड वाढते. डिमांड वाढली की त्याच्यातनं तुम्ही पैसे देता आणि त्याच्यातनं तो पैसा आहे तो परत इकॉनॉमीमध्ये परत जातो. त्यामुळे रेव्हेन्यू जनरेशन होतं. तू म्हणतेस त्याला तेच उत्तर आहे. ज्या वेळेला एका बाजूला मी तेच म्हणतो ना की ही डायकॉटॉमी आहे. एका बाजूला तुम्ही इन्फ्लेशन कमी करायचं आहे का ग्रोथ वाढवायची आहे. मग हे जे करत असताना नुसत्याच महागाईवर फोकस करून चालणार नाही, कारण आपल्याला ग्रोथ याच्याकडे डावलून चालणार नाही. त्यामुळे आरबीआय जरी आता रिव्हर्स रेपो रेट हे स्टॅबिलाइज ठेवत असतील, पण त्याचबरोबर अजूनही आपला ग्रोथ रेट आपला 6.3 6.4 IMF असेल किंवा वर्ल्ड बँक असेल ते आता कमी कमी करताय. ते आपल्या दृष्टीने म्हणजे काय म्हणतात ना आल्हाददायक नाही, कारण का आपण जे लक्ष ठेवलेलं ते $5 ट्रिलियन त्या करण्यासाठी देशाचा जो जीडीपीचा ग्रोथ आहे तो मिनिमम आज डी सुबाराव म्हणून फॉर्मर आरबीआय गव्हर्नर आणि फायनान्स सेक्रेटरी आहेत, त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये चांगला लेख लिहिलाय. त्याच्यात त्यांनी तेच म्हटलंय विकसित भारत, आणि हे करण्यासाठी भारताला 7 म्हणजे 7% वरच आपली जीडीपीचा ग्रोथ राहायला पाहिजे. नाहीतर हे आपल्याला जे अचीव्ह करायचं होणार नाही. कारण पर्यायाने मी परत तेच सांगतोय, इकॉनॉमीची ग्रोथ झाली की ते पेनिट्रेट पैसे जेव्हा खाली येतात त्याच्यातनं मग महागाईवर हे नियंत्रण आणण्यासाठी आणि मग जे बाकीचे मेजर्स घेतात ते उपयोगी पडतात आणि पर्यायाने जो आपला ग्राहक कॉमन सिटीजन आहे त्याला एक रिलीफ मिळू शकतो. ग्रोथ साठी नेमकं काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण बोलूया सर. पण जेव्हा टॅक्सचा विषय निघतो तेव्हा आणखीन एक तक्रार केली जाते की तुम्ही कॉर्पोरेट्सना टॅक्स मध्ये सवलत देता आणि मध्यमवर्गीय किंवा कमी उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांवर मात्र भरपूर कर लादता. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? कसं आहे ना, बरोबर तुम्हाला दिसतं कॉर्पोरेट क्षेत्राला जास्तीत जास्त टॅक्स लावा ही डिमांड होणार, कारण आपला नेहमी सोशलिस्ट लुकिंग कंट्री म्हणजे नेहरू त्यांच्यावर चर्चा होतेच, त्याच्यावर भरपूर जोडलं जातं. पण अजूनही तो माइंडसेट आहे आणि तो बरोबर आहे की जो पैसा, आता एक साधं उदाहरण देतो तुला, 2022-23 ला या कॉर्पोरेट क्षेत्राने जर नफा मिळवला होता तो 10.44 लाख कोटी 10.44 लाख कोटी होता, तो 14 लाख कोटी झाला. पण त्याचबरोबर ह्या 2 वर्षामध्ये पहिल्यांदा जी लोन घेतली होती त्या याच्यावर माफ किती केली तर 2.10 लाख कोटी आणि नंतरच्या याच्यात 1.54 लाख कोटी. हे द्यायला का लागतं, कारण कॉर्पोरेट कडनं जर का रेव्हेन्यू जनरेशन झालं नाही, इन्व्हेस्टमेंट झाली नाही, तर कसं असतं म्हणजे इकॉनॉमीची 2 चाकं आहेत, एक शासनाचं किंवा सार्वजनिक, दुसरं प्रायव्हेट सेक्टर. बरोबर. तुम्ही जर नुसतंच प्रायव्हेट सेक्टर कडनं उकळत राहिलात तर त्याचा इम्पॅक्ट हा निगेटिव्हच होणार. त्यामुळे बरोबर आहे ही डिमांड की कॉर्पोरेट सेक्टरच्या संदर्भात कॉर्पोरेट टॅक्स वाढवला पाहिजे, पण आत्ताचा जो असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा रॅशनलायझेशन करून आपल्याला प्राप्त जे आहे तो रेव्हेन्यू मिळू शकतो. त्यामुळे खरोखरच तेच आता आहे, या सगळ्या ज्या संस्था आहेत, CII, इंडियन मर्चंट चेंबर, असोचेम, फिक्की, या सगळ्या ह्याच डिमांड करतायत की आमच्यावर हे करताय, सगळं ठीक आहे, पण ते करत असताना जो टॅक्स आम्ही देतोय त्या टॅक्स मधनं त्याचा नियोजन करून ते खरोखरच जात आहे का यावरही लक्ष दिलं पाहिजे. आता आम्ही टॅक्स तुम्ही वाढवताय, आम्ही भरतोय, पण त्याची जी किचकटची एकूण जी प्रोसेस आहे ती तुम्ही हे करा ना, कमी करा. एक आणखी उदाहरण दिलं आहे, देशाच्या लेवलला आत्ताच्या म्हणजे सरकारीच आकडा आहे त्यानुसार साधारण एक 9 कोटी म्हणजे देशाची आपली ही किती आहे 140 कोटी, 9 कोटी म्हणजे प्राप्त म्हणजे इन्कम टॅक्स पेयर यांचे रिटर्न भरले. त्याच्यातले जवळपास 4.20 कोटी हे का यांच्याकडे झिरो टॅक्स दाखवलाय, कारण त्यांचं नाहीच आहे तेवढे इन्कम, उत्पन्नच नाही. म्हणजे पर्यायाने तेच होत आहे ना. मग फक्त जर एवढ्या ह्याच्यातनच आपल्याला हे करायचं आहे तर मग नुसतं कॉर्पोरेट टॅक्स वाढवून आपला जो प्रश्न आहे सोडवायचा तो होणार नाही. त्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉहेसिव्ह अशा प्रकारची जर कुठली जर का त्यांनी पॅकेज दिलं तर ते देशाच्या दृष्टीने आणि इकॉनॉमीला जी बूस्ट मिळतो किंवा ज्याला म्हणतात त्याला आपण ठरलेला शब्द आहे की त्याला एक म्हणजे हे चालण्यासाठी काय करतात याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बरोबर. बजेटच्या आधीची जी प्रथा आहे सर की हलवा बनवला जातो, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा तो मान होता हलवा बनवण्याचा. हा हलवा तेवढासा गोड अजूनही लागत नाहीये, कारण आपली अर्थव्यवस्था अडचणीमध्ये आहे. जर अर्थव्यवस्था पुढे न्यायची असेल तर उत्पादन क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वाढ झाली पाहिजे असं म्हटलं जातं.
उत्पादन क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्र सुद्धा आहे. या 2 क्षेत्रांमध्ये नेमकं काय चाललंय? मी ते आता इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता साधं एक महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया. महाराष्ट्राची इकॉनॉमी ही $500 बिलियन आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने आता आपलं एक गोल ठेवलेला आहे की आपण $1 ट्रिलियन हे 2028 पर्यंत व्हायचं आहे. म्हणजे साधारण अजित पवार हे नेहमी सांगतात आत्ताच्या याच्यावर जर का म्हणजे रुपयाचा आकडा धरला तर 86.47 लाख कोटी म्हणजे $1 ट्रिलियन होईल. अच्छा. पण त्यासाठी तेवढंच नाही ना उपयोगाचं. कारण आपली जी इकॉनॉमी जी वाढतीये ती मागच्या वेळेला 6.3 6.7% वाढत होती. ती आपल्याला जर का एवढ्यापर्यंत न्यायची असेल तर साधारण त्याचा रेट हा 14% करायला लागणार आहे. बापरे. तो कसा होणार? तर देशाच्या लेवलला सुद्धा हाच प्रश्न आहे. त्यामुळे तू प्रश्न विचारला त्याच्यामध्ये अजूनही भारत हा शेती प्रधान देश आहे. हे लहानपणापासून शिकत आलेलो आहे ते तसंच आहे. फक्त त्याच्यामधले बरेचसे आता त्याला कंगोरे फुटलेले आहेत. दुसरं तुम्हाला जसं मॅन्युफॅक्चरिंग अनडाऊटेडली मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोरोनाच्या नंतर किंवा आधीपासून अजूनही घसरणच होते आहे. जो म्हणजे सरकारने अत्यंत म्हणजे त्याला स्तुत्य असे उपक्रम घेतले. मेक इन इंडिया असेल, मेड इन इंडिया असेल, पण त्याला जेवढा पुश व्हायला पाहिजे तो मिळत नाही. कारण अजूनही प्रायव्हेट सेक्टरला जी खात्री वाटते ती वाटत नाही. का? कारण असणारी अनिश्चितता पॉलिसी मधली, असणारी अनिश्चितता रेग्युलेटरी, असणारी अनिश्चितता लिगल आणि मग ह्याचा काय इम्पॅक्ट होईल म्हणून वाढ होत नाही. त्यामुळे मॅन्युफॅक्चरवर आता भर देण्याचा केंद्रातर्फे आणि राज्यातर्फे चालूच आहे. आपल्या इथे एक इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल नेमली. शिंदे साहेब चीफ मिनिस्टर असताना जे टाटा सन्सचे जे चेअरमन आहेत एन चंद्रशेखरन ते त्याचे चेअरमन आहेत आणि एकूण 21-22 जण आहेत त्याच्यात त्यांनी तेच म्हटलेलं आहे की हे करत असताना मॅन्युफॅक्चरिंगला पुश कसा देता येईल. मग त्यासाठी आता जी त्याला म्हणतात प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम ती आणखीन त्याच्यात काय वाढ करणार का? आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ज्याला म्हणतात पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह, तर ते सहाय्य त्याच्यामध्ये आणखीन काय करणार का की ज्याने, कारण काय आपल्या भारतामध्ये जेव्हा 140 कोटी जनता आहे त्यामुळे आपले जी आहे ते लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीला जास्ती आहे. पण दुर्दैवाने त्याच्याकडे लक्ष येते कारण आपल्याकडे मशिनेशन नंतर कम्प्युटरायझेशन किंवा एकूण ऑटोमेशनमुळे त्याला वाढ कमी होतोय. स्किल लेबर नाहीये, स्किल सेट नाही. एक्झॅक्टली. जरी आता प्रयत्न चालू आहेत राज्यांमध्ये का केंद्राच्या याच्याला स्किल सेट किंवा स्किलिंगमुळे त्याला अजून वेळ लागेल. किंवा आता मागच्या मध्ये निर्मला सीतारामन यांनी वेगळ्या योजना आणल्या की ज्यामुळे प्रायव्हेट सेक्टर त्याला उद्धृत करेल, त्याला इंटर्नशिप मध्ये देईल, ट्रेनिंग करेल, स्किल सेट होईल आणि बाहेर येईल. पण असं लगेच होत नसतं ना, त्याला वेळ लागतो. त्याच्या बरोबरच दुसरा महत्वाचा आहे म्हणजे सर्व्हिसेस सेक्टर, सेवा क्षेत्र महत्वाचंच आहे. महाराष्ट्राचं जर का आपण जीडीपी इकॉनॉमी घेतली तर त्याच्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा 56 ते 59% आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे सेवा सेक्टर मध्ये जेवढी एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हायला पाहिजे तेवढी मिळणार नाही. तर त्या वेळेला सुद्धा म्हणून मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस आणि ऍग्रिकल्चर, आता ऍग्रिकल्चरचा म्हणजे दयनीय अवस्था आहे काही बाबतीत. का? तर वाढणारी एकूण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाचा खर्च आणि ज्या शेतकऱ्यांना मिळकत मिळते त्याच्यामध्ये बरंच तफावत, ताळमेळ बसत नाहीये. करेक्ट, दरी वाढत चालली. तर त्यामुळे शेतीमधल्या प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, त्यांच्यासाठी माल जो आहे तो अश्युअर्ड गॅरंटी देणं, त्यांना वेगळ्या मार्केट जे आहे ते उपलब्ध करून देणं, पर्यायाने त्याचा जो पैसा येईल तो मग परत इकॉनॉमीमध्ये रोल बॅक येईल. तेच करत असताना मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असणारं स्किल सेट उपलब्ध करून देणं आणि पर्यायाने त्याच्यामध्ये कशी वाढ येईल लक्ष देणं आणि सर्व्हिसेस सेक्टर मध्ये सुद्धा हे सर्व करत असताना या तिन्हींमध्ये कशी काय सांगड घालता येईल हा जर विचार झाला तर मला असं वाटतं आता नुसतीच राज्य नाही तर केंद्राच्या लेवलला सुद्धा एक म्हणजे आपण जे म्हणतो ना म्हणजे एक आयडियल अशी सिच्युएशन आपण पेंट करू शकतो. पण सर, रघुराम राजन यांच्यासारखे अर्थतज्ञ असं म्हणतात की चीन आणि भारत यांची आपण जर तुलना करायला गेलो तर उत्पादन क्षेत्रामध्ये चीन खूप पुढे आहे. तर आपण आता ती बस कुठेतरी मिस केली. आपण सेवा क्षेत्रावरच कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पण मग उत्पादन क्षेत्राचं काय? एक्झॅक्टली तेच झालंय. कसं आहे ना, दुर्दैवाने आपण चीन आणि भारताची ना जी करतोय ना ती खरंच विसंगती आहे. एक उदाहरण द्यायला पाहिजे. आपल्या जीडीपी मध्ये फक्त $275 बिलियन एवढेच आपण ओतू शकतो म्हणूया. का? जरी आपली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी असली तरी सुद्धा तेच जर आपण युनायटेड स्टेट्स आणि यांची 2.7% आणि 5.4% एवढी वाढ सुद्धा केली तर त्यांनी त्यांच्या जीडीपी मध्ये किती पैसे गोतले किंवा त्याच्यात जनरेट केले घातले तर युएसनी साधारण $792 बिलियन आणि तेच चायनानी $875 बिलियन घातले. त्यामुळे आपली ही खरी तुलना नाहीच होऊ शकत. त्यामुळे नो डाऊट तू म्हणतोस तशी एकदम बरोबर आहे.
करोना असेल, करोना नंतरचं रिसेशन असेल, यावर मात करून सुद्धा चायनानी मॅन्युफॅक्चरिंग, आयटी एनेबल सर्व्हिसेस आणि पर्यायी सर्व्हिसेस सेक्टर मध्ये सुद्धा सांगड घालून या इकॉनॉमीला नुसतं म्हणजे हे करण्याचा स्टेबल करण्याचा प्रयत्न केला नाही, तर ती वाढ कशी होईल? जरी 5.4% म्हणजे पहिला असा काळ होता 10 वर्षापूर्वी की चायना वॉज डबल डिजिट, 10%च्या वर ती खाली आली, पण त्याच्यात ती वाढ जी आहे जीडीपी मध्ये करणारी, आपण त्यांच्याशी तुलनाच करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं चायना मॉडेल आहे हे भारताला लागू होईलच असं नाही. एक दुसरं इंटरेस्टिंग सांगतो, आता आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकलचा बोलबाला आहे, व्हायलाच पाहिजे. बरोबर. पण दुर्दैव असं आहे की त्या इलेक्ट्रिक व्हेकलला लागणारी जी लिथियम बॅटरी आहे त्याची आपल्याकडे अवेलेबिलिटीच नाही. ती इम्पोर्ट करतोय कोणाकडनं? चायनाकडनं. दुसरं, सोलार मध्ये सुद्धा बरीच उपकरणं चीनकडून आपण त्याच्या पुढे इव्हन मेजर पॉवर सेक्टर, ज्याला आम्ही म्हणतो ट्रॅडिशनल पॉवर सेक्टर, थर्मल पॉवरचं भारताची आता जर का स्थापित क्षमता साधारण 4.50 लाख मेगावॉट घेतली, तर त्याच्यातला मेजॉरिटी 50% पर्यंत सुद्धा वर आपण थर्मल बेस्ड आहे. आणि त्याला लागणारी जी ज्याला म्हणतात बॉयलर, टर्बाईन आणि जनरेशन ची जे जनरेटर म्हणतो ते आपण चायनाकडनंच घेतोय. तर अशा वेळेला आपण मिस बोट केले असं म्हणता येणार नाही, पण नो डाऊट आपण लॅगिंग बिहाइंड आहोत. त्यासाठी आता मग मेक इन इंडिया, मेड इन इंडियाचे जे काय आपण प्रयोग केले त्याच्यामध्ये आणखीन काय नवीन आणता येईल का, याकडे सरकारने केलं. आणि निर्मला सीतारामन यांनी जर त्यासाठी नवीन काही पॅकेज आणलं, तर मला असं वाटतं देशाच्या दृष्टीने मॅन्युफॅक्चरिंगला आणखीन परत एक स्ट्रेंथन करण्यासाठी आणि मग सर्व्हिसेस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग याची सांगड घालून देशाची प्रगती आणखीन वाढवण्यावर कसा भर देता येईल याकडे लक्ष देतायत का, हे बरेच एक्सपर्ट सांगतायत. आता आपल्याला त्यासाठी 1 तारखेला थांबावं लागेल. बरोबर. निर्मला सीतारामन काय घोषणा करतायत ते आपण बघूया. पण सर, देशाचा जर विचार केला तर प्रत्येक राज्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. जसं तामिळनाडू आहे, छोट्या छोट्या उद्योगांमध्ये आघाडीवर आहे. महाराष्ट्रामध्ये गेले 2-3 वर्ष प्रकल्पांवरून खूप चर्चा चालते आणि तुम्ही इतकी वर्ष फायनान्शियल जर्नलिझम मध्ये आहात, अगदी एनरॉन पासून हा सगळा प्रवास तुम्ही बघितलेला आहे. कोणताही मोठा प्रकल्प आणायचा झाला तर त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत असं सरकार म्हणतंय आणि प्रकल्प आले नाही तर रोजगार कसे निर्माण होणार? तुम्हाला या सगळ्या पेचाबद्दल काय वाटतं? एक्झॅक्टली. म्हणजे मी आता त्या कसं आहे ना, राजकीय पक्ष त्यांच्या दृष्टीने ते वाद घालत बसतील, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. नो डाऊट अबाउट इट. कोणाची चूक होती आणि कोणाच्या झालं मला त्याच्यात पडायचं नाही. फॉक्सकॉन 1,60,000 कोटीचा प्रोजेक्ट आला नाही. त्यानंतर बेसिकली टाटा आणि जे डिफेन्सचा जो आता जे झालं गुजरातला गेला 22,000 कोटी रुपये, कोणामुळे आला कोणामुळे गेला मला त्याच्यात पडायचं नाही, पण तो आपल्या इथनं गेला. असे जे प्रोजेक्ट आहेत हे कुठल्याही राज्याच्या दृष्टीने महत्वाचे असतात, पण नुसतेच प्रोजेक्ट आले म्हणजे होतं असं नाही. आता साधारण परवा देवेंद्र फडणवीस जाऊन आले दावोसला. त्या संबंध ह्याच्यामध्ये त्यांनी वारंवार काय सांगितलं, आपल्याकडे यावेळेला एमओयू जे झाले ते 15.70 लाख कोटी आणि त्याच्यातनं जो रोजगार मिळणार आहे तो साधारण 15.92 लाख एवढे मिळते. आता कसं आहे, हे इन्व्हेस्टमेंटच्या इंटेन्शन्स असतात, आम्ही करणार आहोत, पण पुढे भरपूर असतो ना मार्ग. त्यासाठी लागणारी जागा, त्यासाठी लागणारी वीज, त्यासाठी लागणारे बेसिकली वेगवेगळ्या ज्या परमिशन्स आहेत त्या इथे काय चाललं. मी हसत म्हणजे बऱ्याच वेळा आधीचे उद्योगमंत्री होते सुभाष देसाई किंवा आताही उदय सामंत एकदा एकत्र म्हटलं की ठीक आहे तुम्ही आता एक सिंगल विंडो सिस्टीम साठी एक कायदा आणला, चांगला आहे तो, पण मी म्हटलं दुर्दैवाने असं आहे की सिंगल विंडो विथ मल्टिपल टेबल असतील तर सर्वांना माहिती आहे की मल्टिपल टेबल कशाला पाहिजेत. तर असं जर झालं तर मग इंडस्ट्री यायला नाकारते. त्यांना वाटतं की महाराष्ट्र अजूनही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने नंबर 1 आहे, पण हे करत असताना याच्यासाठी लागणारं पोषक जे वातावरण आहे ते आहे का, तर त्यासाठी प्रयत्न करायचा. आता कालच म्हणजे या जानेवारीच्या संदर्भातला नीती आयोगाने फिस्कल हेल्थ इंडेक्स म्हणून काढलाय, त्याच्यात महाराष्ट्र 6व्या नंबरला आहे. ओडिशा, छत्तीसगड सारखे पुढे गेले, गुजरात सारखे पुढे गेले. तर तू म्हणतेस तसं नुसत्याच प्रकल्पावर नाही तर त्यासाठी मग असणारं आपल्याकडचं असणारं कर्जाचं ओझं, त्यासाठी असणारी आर्थिक आणि राजकोषीय तूट, त्यानंतर फिस्कल मॅनेजमेंट, हे सर्व आपण बारकाईने कसं लक्ष देऊन आपण रेव्हेन्यू मोबिलायझेशनही करतोय आणि तो पैसा अत्यंत काटेकोर पद्धतीने तो खर्च होऊन ज्याला म्हणतात भांडवली खर्चासाठी कसा देतोय, हे जर केलं तर राज्याची प्रगती खऱ्या अर्थाने होते आणि त्याच्यात मग वेगवेगळ्या जे स्टेक होल्डर्स असतात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन वाढतं. त्यामुळे नुसतीच गुंतवणूक आली आणि हे आपला प्रगती वाढली असं होत नाही. हे सगळे त्याला
असोसिएट जे असतात ना सगळे फॅक्टर्स ते लागतात. तू मगाशी म्हणाल तसं आपल्या राज्याचा अनएम्प्लॉयमेंट रेट हा 3.6% आहे. म्हणजे ज्या बाकीच्या राज्यांपैकी तुलनेमध्ये जास्ती आहे. आज बाकीचेही काही राज्य आहेत, बरोबर. अजून त्याचा आपल्याला पगडी करायची आहे. म्हणून मी तेच म्हणतोय, नुसते आपल्याकडे जर गुंतवणूक आली तर केंद्र सरकारचा आकडा आहे 3.6%. तर तो कमी करण्यासाठी 3.4 ते 3.6 मध्ये असतात. त्यासाठी काय आपण प्रयत्न करतोय? हे जर प्रयत्न आता दिसले तर मला असं वाटतं राज्याच्या एकूण सर्वंकष ज्याला म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंटच्या दृष्टीने मदत होईल. नाहीतर मला अजूनही आठवत आहे, जसं अरुण जेटलीने ते एक चांगलं वाक्य बोलून गेलंय की आपल्या याच्यामध्ये जे आपलं फेडरल स्टेट आहे किंवा युनियन ऑफ स्टेट आहे, बरोबर. तर त्याला आपण काय म्हणतोय की देअर शुड बी अ कोऑपरेटिव्ह अँड कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम. म्हणजे इतर राज्यांसकट महाराष्ट्र आता एकदम कॉम्पिटिशन करते, पण त्याचबरोबर राज्याचं सहकार वाढलं तर पर्यायी देशाच्या एकूण प्रगतीला सुद्धा हातभार लागेल. त्यामुळे मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आयडियल अशी सिच्युएशन येणार असेल तर राज्याचा सहभागाबरोबर केंद्राकडनं नुसतंच केंद्राने केंद्रीय करून चालणार नाही, तर त्याच्यात राज्याला सुद्धा मुभा देऊन मग केंद्र आणि राज्य यांच्या दृष्टीने कसं त्याच्यामध्ये हे होईल याच्यावर आता प्रयत्न करायची गरज आहे. सर, जेव्हा जेव्हा बजेट जाहीर होणार असतं तेव्हा तेव्हा जीडीपी, आपला ग्रोथ रेट, खूप पद्धतीचे शब्द आमच्या कानावर पडत असतात. अर्थतज्ञ सांगत असतात, तुमच्यासारखे आर्थिक विषयात काम करणारे पत्रकार सांगत असतात. पण आमच्यासारख्या सामान्य माणसाची चिंता हीच असते सर, महागाई कधी कमी होणार, आम्हाला चांगलं शिक्षण कधी मिळणार, चांगलं आरोग्य कधी मिळणार, हॉस्पिटलची सेवा कधी मिळणार, रोजगार कधी मिळणार, या सगळ्याची उत्तरं बजेटमधून मिळू शकतात का? ऍब्सोल्युटली खरं. बजेटचा जर आता दुर्दैवाने ना आपण काय बघतो की एका दिवसाचा तो आता इव्हेंट झालाय. म्हणजे त्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल ना, तो इट हॅज बिकम काइंड ऑफ एन इव्हेंटोक्रसी. नरेंद्र मोदी आल्यानंतर ही इव्हेंटोक्रसी झाली. दुर्दैवाने तशी नाही. म्हणजे मला अजूनही वाटतंय, मी ज्युनियर पत्रकार असताना नानी पालखेवाला सारखा एमिनंट ज्युरिस्ट जेव्हा त्या ब्रेबॉर्न स्टेडियम मध्ये असे भरगच्च लोक येऊन त्यांचं भाषण ऐकायचं तेव्हा मी ऐकलेलं आहे. इतक्या सुलभ पद्धतीने ते सांगायचे. तर तेच मला अपेक्षित आहे आता की हा नुसता इव्हेंटोक्रसी किंवा इव्हेंट न राहता आपल्याला जे निगडीत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल होण्यासाठी खरोखरच अर्थसंकल्प हा मांडला जातो का त्या दृष्टीनं प्रत्येक पक्षाला किंवा त्याच्या असणाऱ्या सरकारला त्यांचे असणारे गोल अचीव करण्यासाठीच केला जातो. मला असं वाटतं हा खरा प्रश्न सामान्यांना पडलाय. आता उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रापुरतं बोललंच पाहिजे. इलेक्शनच्या आधी 1,00,000 कोटीची रेवडीच म्हणूया ना दिली, 46,000 कोटी. आपलं जर का बजेट 6.15 लाख कोटी असेल, आपली जर का इकॉनॉमी ही साधारण 36 ते 38 लाख कोटीवरनं जी 41 लाख कोटी होणार आहे, अशा वेळेला जर का एवढी जर का आपण रेवडी देत असू तर कल्पना कर की आपल्या इथे असणारी म्हणजे ज्याला म्हणतात रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली घट ही साधारण 22,000 कोटी ही प्रस्तावित आहे 25-26 ला. आणि बेसिकली दुसरी जी आपण म्हणतो राजकोषीय तूट ज्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात, ही साधारण ह्या सगळ्या रेवडी दिल्यामुळे 2,30,000 कोटी झालेली आहे. आपल्या सबंध राज्यावरचं जे बोजा आहे कर्जाचा तो जवळपास 8 लाख कोटी झालाय. ठीक आहे. म्हणजे जे ज्याला म्हणतात ना फायनान्स कमिशनचे जे रिपोर्ट्स असतात त्यानुसार 25% म्हणजे राज्याचं सकल उत्पन्नाच्या 25% ही कर्ज आपण घेऊ शकतो. पण तेवढंच नाही ना उपयोगाचं. कालचा जो नीती आयोगचा रिपोर्ट काय सांगतो की आपण जे कर्ज घेतोय ते कर्जाची परतफेड करण्यासाठी करतोय. ते कर्जाचा उपयोग आपण सार्वजनिक जी आता जी गुंतवणूक व्हायला पाहिजे, भांडवली खर्च किंवा भांडवली ज्याच्यातनं आपण एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर करायचं त्याच्यात होत नाही. तो जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अत्यंत प्रकर्षाने फोकस देऊन जर प्रयत्न केले तर करावं लागेल. नाहीतर खऱ्या अर्थाने फिस्कल प्रुडन्स आणि फिस्कल मॅनेजमेंटला हरताळ बसल्यासारखंच होईल. बरोबर. म्हणजे या कल्याणकारी योजनांमुळे कर्ज घ्यायची वेळ आपल्या सरकारांवर आलेली आहे. सर, बरेच जण असं म्हणतात की तुम्ही ह्या एवढ्या अडचणी आव्हानं कशाला सांगता, भारत आता तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे जगातली, तुम्ही बघा एवढे मोठे मोठे पूल बनतायत, महामार्ग बनतायत, इन्फ्रास्ट्रक्चरवर हे सरकार खूप प्रयत्न करतंय. मग अशा याच्यामध्ये तुम्हाला काहीच पॉझिटिव्ह दिसत नाही का? 100% पॉझिटिव्ह दिसतंय. मला तर म्हणणंच आहे भारतामध्ये जी आता प्रगती होते म्हणजे पहिल्यापासूनच होते. कसं असतं, सरकार हे कंटिन्युअस प्रोसेस असतं. बरोबर. सरकार कंटिन्युअस प्रोसेस असताना सरकारच्या कंटिन्युटी मध्ये आणखी नाविन्यता काय आणतात, आधीच्याही सरकारने केलं होतं, आज काही करताय. पण तू म्हणतेस तसे नुसताच इन्फ्रास्ट्रक्चर लेगअप दिला म्हणजे काय आपण एकदम झालो $1 ट्रिलियन इकॉनॉमी असं होत नाही. तेच
म्हटलं ना, ते करत असताना मग एकूणच असणारी राज्यातील एकूण जी टॅक्स मोबिलायझेशनची सिस्टीम आहे त्याच्यात सुलभीकरण, त्यानंतर लँड प्रोक्युअरमेंट आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये सुलभीकरण, त्याचबरोबर आपल्या इथे एमपीएससीच्या परीक्षा होत नाहीत, सतत घोटाळे दिसतात. हे महाराष्ट्रापुरतच नाही तर राज्यांमध्ये तीच गोळ आहे, पेपर फुटी होते. एक्झॅक्टली. मग जोपर्यंत तुम्ही म्हणजे परवाचीच एक बातमी आहे की एका या महाराष्ट्र याच्यासाठी जो लोकांनी लोकमतनी चांगली बातमी दिली आहे, 24 लाखाच्या वर लोकांनी हे केलेलं आहे. मग ते अर्ज करत असताना जर का नोकऱ्याच देणार असतील किंवा 3.5 लाख जर का पोस्ट वेकंटच होणार असतील तर मला असं वाटतं तू म्हणतेस त्या पद्धतीने आपलं $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न किंवा देशाचं $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जे अचीव्ह करत आहे त्याच्या चॅलेंजेस आहेत. म्हणून मी काय असं थकणारा किंवा पेसिमिस्टिक नाही, मी पूर्णतः आशावादी आहे आणि ऑप्टिमिस्टिक आहे. हे करत असताना लागणारी पोषक जर वातावरण केलं राज्य आणि केंद्र यांनी मिळून टीम वर्क म्हणून, तर मला असं वाटतं का आपण मी परत सांगतो आपलं संघ राज्य आहे, फेडरल स्टेट, युनियन ऑफ स्टेट आहे. अशामुळे जर का आपण राज्य आणि केंद्र यांनी मिळून मग या योजना असतील त्यांना लागणारे जे खर्च असतील त्याच्यामध्ये ज्याला म्हणतात व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणून केंद्र देतच, अशा पद्धतीने केलं तर राज्यही त्यांच्या पद्धतीने बलवत्तर होतील आणि केंद्राला जे एकूण पुष्टी देण्याचं एकूण धोरण आहे त्यालाही कुठेतरी गती मिळेल. सर, आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांची आठवण काढली की आर्थिक उदारीकरणामध्ये भारताची अर्थव्यवस्था पुढे नेण्यामध्ये त्यांचा किती मोठा वाटा होता. आणि त्यानंतर 2014 ते आता 2024 भारतामध्ये मोदी पर्व झालं. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, कसं मी परत ते सांगतो, ज्या वेळेला मनमोहन सिंग यांचं सरकार गेलं किंवा मध्ये अटल बिहारी वाजपेयी मध्ये हे होते 98 ते 2004, मी त्यावेळेला कव्हर करायचो. अटल बिहारी वाजपेयीने असं नाही केलं की मनमोहन सिंग यांनी जी उदारीकरणाची भूमिका घेतलेली होती ती आपण डंप करूया, जरी बीजेपी आणि संघाचे वेगळे असले तरी सुद्धा ती चालू ठेवली ना, त्याचा देशाला उपयोग झाला. मला असं वाटतं कितीही नरेंद्र मोदी किंवा बीजेपी सरकारनी मनमोहन सिंग किंवा नेहरू मॉडेलला एकूण त्यांच्या दृष्टीने अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण ते संबंध त्यांनी विड्रॉ केलं नाही. कारण आता भारत हा संबंध जगाच्या लेवलला एक म्हणजे आर्थिक म्हणजे ज्याला म्हणतात ना इकॉनॉमिक पॉवर होतोय हे लोकांना कळतंय. पण ते करत असताना म्हणून कुठली तरी पॉलिसी आपण आणली आणि ती लगेच डंप केली असं होणारच नाही. त्यामुळे मला असं वाटतं मनमोहन सिंगांनी नो डाऊट आपल्या इथे असणारं लायसन्स राज वगैरे सारखी जी एकूण जी पद्धत होती ती म्हणजे फेकून दिली आणि एक नवीन असा चॅप्टर चालू केला. त्यानंतर बेसिकली जे आता जे सरकार आहे नरेंद्र मोदींचं त्यांनी त्याची कंटिन्युटी ठेवलीच, पण त्याच्यात त्यांनी नाविन्यता आणण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे मी असं अजिबात म्हणणार नाही की हे दोन्ही असताना आहे म्हणून कोणाचं तरी पुसून टाकलं आणि नवीन केलं असं होत नाही. भारतामध्ये अशा प्रकारचे नाविन्यतेचे प्रयोग व्हायलाच पाहिजेत. अल्टिमेटली भारत हा आता येणाऱ्या काळातला 21व्या शतकात आहोतच, पण जेव्हा हे विकसित भारताचं स्वप्न आपल्याला करायचं आहे त्यावेळेला अशा पद्धतीने नवीन नवीन योजना आणून स्किल क्रिएट वाढवून इनोव्हेशनला भर देऊन आपण जर या योजना आणल्या तर मला असं वाटतं हे जे विकसित भारताचं जे प्रश्न एकूण जे अचिव्हेबल गोल आहे ते आपण 100% अचीव्ह करू शकू. इनोव्हेशन हा खरोखरच कीवर्ड आहे आणि या बजेटमध्ये सुद्धा त्याच्यावर चर्चा होईल असं वाटतंय. अगदी शेवटचा प्रश्न सर, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती असं म्हणाले जर देशाला पुढे न्यायचं असेल तर आपण 70 तास काम केलं पाहिजे आठवड्याला. त्याच्यानंतर L&Tच्या चेअरमनचं वक्तव्य गाजलं 90 तास काम करा. जर देशाला पुढे न्यायचं असेल तर ती जबाबदारी एकट्या सरकारची नाही, नागरिकांची सुद्धा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो? 100% मला असं वाटतं या मला ना तासाच्या याच्यात पडायचंच नाहीये. बरं, करोना नंतर आपण वर्क फ्रॉम होम चालू केलं किंवा करोनाच्या काळामध्ये किंवा आताचे एकूण जे असलेल्या फिजिकल प्रॉब्लेम असतील म्हणजे पायाभूत सुविधेच्या दृष्टीने लोक इनफॅक्ट घरी बसून सुद्धा त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढत आहेत. मला असं वाटतं सिटिझन्स पार्टिसिपेशन हे महत्वाचं आहेच. म्हणजे मला तेच ना मॅनेजमेंट मधलं एक नेहमी आहे की वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट, तसं मला असं वाटतं सिटिझन्स पार्टिसिपेशन हे कुठल्या ना कुठल्या डायरेक्ट असेल इनडायरेक्टली असेल ते जर असणाऱ्या सरकारच्या या उत्स्फूर्त म्हणजे जे नॉवेल ज्या असे म्हणजे एक्सपेरिमेंट आहेत त्याच्यात जर असेल तर तू म्हणतेस तसं विकसित भारताचं स्वप्न आपण हे करूच. पण तेच करत असताना नुसतंच जे म्हणजे एम्प्लॉईज आहेत किंवा त्यांनीच काम करावं आणि त्यांनी हे रेटून न्यावं अशी काही पद्धत नाही. देअर हॅज टू बी अ फॅमिली लाईफ आणि मग असणारी एकूण जी ज्याला वर्कहोलिक असताना सुद्धा वर्क कॉन्ट्रीब्युशन हा जर मेळ घातला तर मला असं वाटतं भारतासारख्या
राज्यामध्ये ज्याला आपण नेहमी म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहेत लोकसंख्येमुळे, त्याचा नक्की आपण पुरेपूर फायदा उचलू शकू. निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्राला जास्त प्राधान्य देतील किंवा कोणत्या घोषणा करतील असा तुमचा अंदाज? मला असं वाटतं आपण आता म्हणजे निर्मला सीतारामन मॅडमना एका 2-4 क्षेत्रासाठी आपण सीमित करूया नको, पण मी नक्की असं सांगतो की आत्ताची एकूण परिस्थिती, ग्लोबल सिनारिओ, ट्रम्प साहेबांनी आल्या चालू केलेल्या टॅरिफच्या एकूण संदर्भातल्या घोषणा, कालच त्यांनी सांगितलं की युनायटेड स्टेट्स कडनं ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मदत केल्या जातात, युएसएड सारख्या किंवा हेल्थ सारख्या, त्या मी बंद करतो टेम्पररी. अशी परिस्थिती असताना तिकडे गाझा आणि अजूनही सेटलमेंट व्हायचं आहे, तिकडे रशिया युक्रेन वॉर चालू आहे, त्यामुळे नुसतं भारताला आयसोलेट होऊन चालणार नाही. त्यामुळे एका बाजूला भारताची आपली प्रगतीचा रेट वाढवणं, दुसऱ्या बाजूला सॅलरी क्लास, मिडल इन्कम क्लास आणि मग गरिबी कालची आणि वर आणलेले त्यांना मदत करणं, आणि तिसऱ्या बाजूला ह्या सर्व करत असताना मॅन्युफॅक्चरिंग, ऍग्रिकल्चर आणि सर्व्हिसेस सेक्टर यांच्यामध्ये ताळमेळ आणून जीएसटीचं मुळात सुलभीकरण करणं, अशा मला असं वाटतं सर्वंकृष्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह त्या बजेट मांडतील अशी माझी तरी आता खात्री आहे. बरोबर सर, बजेट म्हटलं की मोठी मोठी आकडेवारी, इंग्लिश टर्म्स असं असतं, पण तुम्ही हे बजेट ते तर सांगितलंच, पण तुम्ही आम्हाला समजेल अशा भाषेत तुम्ही बजेट कडूनच्या अपेक्षा आम्हाला सांगितल्यात. निर्मला सीतारामन जेव्हा अर्थसंकल्प सादर करतील त्याच्यानंतर सुद्धा आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत आणि या अर्थसंकल्पाचं विश्लेषण जाणून घेणार आहोत. पण आता वन इंडिया मराठीच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही हे शेअर केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. या बजेट कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? खास करून इन्कम टॅक्स मध्ये नेमकं काय काय सुधारणा व्हाव्यात? जीएसटी बद्दल तुम्हाला काय वाटतं? भारताला जर अर्थव्यवस्था मोठी बनवायची असेल तर काय केलं पाहिजे? कमेंट मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.